वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संस्थाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रेणुका देवी माता की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज
सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की जय। बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की सद्गुरु बुद्धिवंत महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय।
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राक्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून खरोसा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव रेणुका देवी माता सह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून सद्गुरु बुद्धिवंत महाराजांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना गेल्या 6 वर्षापासून ते या वर्षीचं 7वं वर्ष भक्तिमय अंतकरणामध्ये उत्साही वातावरणामध्ये चालत असलेला विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण, संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा, शिवक्षेत्र खरोसा, वर्ष 7वे, दिवस 5वा। या सप्ताहामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, ज्यांनी या 7 वर्षीय नामयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी मार्गदर्शन रूपाने या सप्ताहाला विशेष एक रूप दिलेले शिवभक्त परायण या शिवमहापुराण कथेचे संयोजक शेषेराव नरसिंगराव बिराजदार, माजी मुख्याध्यापक गुरुजी दादा सह कथा सौजन्य शिवभक्त परायण बाळासाहेब सुभाषराव सांगवे या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये कीर्तनाचं सौजन्य दिलेले शिवभक्त परायण श्री संजय माधव हनकुने सर परिवार, आजच्या 5व्या दिवसाचे अन्नदाते सर्वच शिवभक्त परायण रुद्रप्पा महादाप्पा तोरमाळे, वसंत माणिक नरवटे, पंढरी पिराजी बिराजदार, अरविंद भगवान डोके, सिद्धेश्वर गणपती खरपडे नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देत असलेले सद्भक्त मंडळी, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेली सद्भक्त मंडळी, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता देणारी सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, सप्ताहाचे व्यासपीठ प्रमुख शिवभक्त परायण गंगाधर स्वामी महाराज खरोसा, विठ्ठल संतबुवा भारती महाराज खरोसा, प्रकाश मदनराव डोके महाराज खरोसा यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणाऱ्यापासून वाढणारी सर्व सद्भक्त मंडळी, पातरवाळी उचलण्यापासून स्वच्छता करणारी सर्व सद्भक्त मंडळी, काया वाचा मनाने तन मन धनाने दादांच्या मार्गदर्शनाखाली अगदी या 7.5 दिवसामध्ये आपला संपूर्ण बहुमूल्य वेळ या सप्ताहासाठी देणारे शिवभक्त परायण गुरुभक्त शिवभक्त बंडूभाऊ बिराजदार, राहुलजी डोके, प्रशांतजी माळी, बालाजी जाधव यासह त्यांच्या सर्व कमिटीतील 9 तरुण युवक सदस्य मंडळी नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे असे गुरुबंधू शिवभक्त परायण रोहितजी स्वामी परिवार, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, दत्तात्रय कोल्हेअप्पा, शिवलिंग महाराज, आत्मलिंग महाराज, पंडित महाराज, कोनाळे अप्पा यासह आपल्या गावातील सर्व माहेश्वर स्वामी मंडळी आजच्या शिवमहापुराण ग्रंथ पूजेचे यजमान डोके परिवार यासह
आजच्या 5व्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांना व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो, सुख शांती समाधान प्राप्त करून देवो अशी मंगल प्रार्थना करून आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 4थ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा असा देव आहे जो भक्तांची सत्व परीक्षा पाहतो आणि वेळ आल्यानंतर त्यांना दर्शनही देतो। दर्शन देऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा या जगाच्या पाठीवर एकमेव देव जर कोण असेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे। भक्त चांगुना आणि श्रेयाळ राजा यांच्या जीवनामध्ये या चिलिया बाळाची परीक्षा घेऊन भगवान शिव परमात्म्यांनी कशा प्रकारे आशीर्वाद दिला या कथा आपण काल 4थ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हा जो नाशिवंत देह आहे, हे शरीर आहे, या शरीराला भगवान शिव परमात्म्याच्या चरणाजवळ विशिष्ट अशा प्रकारची किंमत आहे। गुरुच्या चरणाजवळ विशिष्ट अशा प्रकारची किंमत आहे। भगवान शिव परमात्म्याचं चरण सोडलं, गुरु माऊलीचं चरण सोडलं तर या देहाला कोणत्याच बाजारामध्ये विशिष्ट किंमत नाही। त्याबद्दल भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर कथा वर्णन करून ठेवलेली आहे। विशिष्ट अशा प्रकारे राजमहलामध्ये एक राजा राज्यकारभार सांभाळीत होता। त्या राजदरबारामध्ये एक महान तपस्वी योगी महाराज, साधू महाराज या राजदरबारामध्ये आता या जगाच्या पाठीवर साधू कुणाला म्हणावं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। बरेच भगवे धारण करून घरोघरी दारोदारी साधू फिरत आहे, पण नेमकं साधू कुणाला म्हणावं तर या ठिकाणी प्रमाण देऊन सांगितलेलं आहे, जिसके पास रहने के लिए छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से कोई नाता नहीं, जिसका बैंक में कोई खाता नहीं, त्याला साधू म्हणावं। नाहीतर बरेच साधू असे आहेत स्वार्थापोटी या शिष्याला उपदेश करत फिरू लागलेले आहेत, हे की नाही। साधू योगी म्हणून घेण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची योग्यता लागते। जो 3 टाइम भोजन करतो तो भोगी, जो 3 टाइम भोजन करतो तो भोगी, जो 2 टाइम जेवण करतो तो रोगी, आणि जो 1 टाइम जेवण करतो तोच खरा योगी, तोच खरा योगी। आणि विशिष्ट अशा प्रकारे असा महान तपस्वी योगी या राजमहलामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे। भिक्षाम देही असा म्हणून स्वर लावल्याबरोबर राजदरबारामध्ये सिंहासनावरती बसलेला राजा उठून या भिक्षुक महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो, साष्टांग नमस्कार घालतो। हे पाहून जवळ असलेला जो राजाचा सेनापती आहे, सेवक आहे, तो राजाला बोलू लागला, राजे अहो तुम्ही एवढे मोठे राजे आहात, एवढी मोठी धनसंपत्ती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही एका भिक्षुकाच्या चरणावर नमस्कार घातलात, एका साधूच्या चरणावर नतमस्तक घातलात, याचं कारण काय? उलट त्यांनी तुमच्या पाया पडलं पाहिजे। यावर साधू गप अंतकरणाने शांत उभा राहिले आणि राजा मात्र आपल्या सेवकाला बोलू लागला, अरे बापा, या शरीराला, या देहाला
या जगाच्या पाठीवर कोणत्याच बाजारामध्ये किंमत नाही, गुरुच्या चरणावरच किंमत आहे. ते कसं काय? यावर राजाने उदाहरणासाठी या सेनापतीला सांगितलं, आज आपल्या गावामध्ये एक बाजार आहे. काय कर, राजमहालामधील सगळे जे काही शो साठी लावलेले मुक्या प्राण्यांचे जे मुखवटे आहेत ना, शो साठी लावलेले, काळविटाचा आहे, हरणाचा आहे, गायीचा आहे, पोपटाचा आहे, नकली असे मुक्या प्राण्यांचे त्या ठिकाणी मुखवटे लावलेले होते. तू एक काम कर, एका पातेल्यामध्ये त्या सगळ्या प्राण्यांचे मुखवटे भर आणि सगळ्यात शेवटला नकली एक माणसाचं मुंडकं सुद्धा त्याच्यामध्ये ठेव आणि बाजारात विकण्यासाठी जा. आणि मग तुला मी सायंकाळी आल्यानंतर या माणसाची किंमत कुठं आहे, किती रुपये आहे हे तुला नक्की सांगेन. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सेनापतीनं एक माणसाचं नकली मुंडकं पातेल्यामध्ये शेवटी ठेवलं आणि सगळ्या प्राण्यांचे मुंडके त्या पातेल्यामध्ये ठेवून बाजारात आला. सगळेजण म्हणतात ना, भाजी घ्या भाजी घ्या. हा म्हणू लागला, मुंडके घ्या मुंडके घ्या. लक्ष्म्याचा सण आलेला आहे, दिवाळीचा सण आलेला आहे, प्राण्यांचे मुखवटे घ्या. मग काही हौशी असतात माय मावल्या, जवळ गेल्या, बघू लागल्या. पोपटाचे मुखवटे होते, हरणाचे मुखवटे होते, बैलाचे मुखवटे होते. ज्यांना जे पसंत पडेल तो सगळे मुखवटे त्यांनी विकत घेतले. 50 रुपयाला, 100 रुपयाला किंमत करून त्या ठिकाणी ते मुखवटे विकत घेऊन जाऊ लागले. बघता बघता 4 वाजले, सगळे मुखवटे विकून झाले आणि एकच मुखवटा राहिला, तो म्हणजे माणसाचा, आहे की नाही. तो म्हणू लागला, एकच मुखवटा राहिलेला आहे, 1000 रुपये किंमत होती, पण दिवस मावळलाय म्हणून 500 रुपये करण्यात आलेले आहे. एकच मुखवटा राहिलेला आहे, कोणाला हवा असेल त्यांनी घेऊन जा. मग जे दिवस मावळायला बाजार करायला जातात ना, कमी भाव असतो म्हणून, आहे की नाही, ते त्या ठिकाणी एकच मुखवटा राहिला आहे हे ऐकून त्या टोपल्याजवळ गेले. टोपल्यात पाहिलं तर मुखवटा कोणाचा होता? माणसाचा. अरे बापरे, भिवून पळू लागले. कुणीच त्याच्या जवळ यायला तयार होईना. बघता बघता 6 वाजले. चला म्हणले, आता 500 रुपयाचा सुद्धा भाव सोडला, 250 रुपये भाव करण्यात आलेला आहे. एकच मुखवटा राहिलेला आहे, घेऊन जावा म्हणले. मग आता 6 वाजता सुद्धा येणारे असतात, 5 रुपयाला ढिगारा घेऊन जाणारे. ते त्या ठिकाणी त्या मुखवट्याच्या जवळ गेले. 250 रुपयाला मुखवटा आहे, कसा आहे पहावं तरी म्हणून जवळ आले. पाहिलं तर काय, माणसाचा मुखवटा आहे. अरे बापरे, भिवून पळू लागली. काही सूचना असं झालं. एवढ्यामध्ये रात्रीचे 8 वाजले. तुमचंही झालं, माझंही झालं, 500ही गेलं, 250ही गेलं, फुकट द्यायला तयार आहे, घेऊन जावा म्हणले. मग 8 वाजता सुद्धा काही जण रिकामे आलेले होते. त्यांनी पाहिलं, फुकट घेऊन जावा म्हणत आहे, कसला मुखवटा आहे बघावं म्हणून पातेल्याच्या जवळ आले. पाहिलं तर काय, माणसाचा मुखवटा आहे. अरे बापरे, फुकट सुद्धा नको म्हणले. शेवटी सेनापती कंटाळला, सेवक कंटाळला आणि रात्री 10 वाजता एकच माणसाचा मुखवटा घेऊन राज दरबारामध्ये परत आला आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, राजे, तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी सगळे मुखवटे विकून टाकले, आहे की नाही. कुणी 500ला घेतलं, कुणी 250ला घेतलं, सगळे मुखवटे विकून गेले, पण एकच मुखवटा कोणी घ्यायला तयार नाही, फुकट द्यायला तरी सुद्धा घ्यायला तयार नाही. तो मुखवटा म्हणजे माणसाचा. मग हेच तर मी तुला सकाळी सांगत होतो बाबा, या जगाच्या कुठल्याही बाजारामध्ये जा, या जगाच्या पाठीवर कुण्याही ठिकाणी जा, या मुखवट्याला कुठंच किंमत नाही. या मुखवट्याला जर कुठं किंमत असेल तर ते गुरुच्या चरणावर आहे. म्हणून मी गुरुला साष्टांग नमस्कार घातलेला आहे की नाही. गुरुच्या चरणावरच आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी मान आहे. आणि गुरु आपल्याला काय करतात, करी आपणा समान तेथे नाही दुजेपण. गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु
पार्वतीपते शिव हर 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 गुरुदेवाचा हे देव कळे घेता अनुभव करी आपण समान तिथे नाही दुजेपण। भगवान शिव परमात्म्याने वर्णन केलेल्याप्रमाणे या नाशिवंत देहाला विशिष्ट अशा प्रकारे जर कुठं किंमत असेल तर ती गुरुच्या चरणावर भगवान शिव परमात्म्याच्या चरणावर आहे। एवढं सांगून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करत असताना आज भगवान शिव परमात्मा असा एक देव आहे ज्यांनी भक्तांच्या इच्छेपोटी मागितलं तर स्वतःची पत्नी सुद्धा द्यायला तयार झाला। रावणाला माता पार्वतीच त्या ठिकाणी द्यायला तयार झाला। रावणाला आत्मलिंग काढून दिलं। असा दयाळू आणि कृपाळू भगवान शिव परमात्मा कितीही पापी आणि दुराचारी दैत्य असू द्या राक्षस असू द्या त्या राक्षसाला सुद्धा विशिष्ट अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन त्या भक्ताचा उद्धार करणारा भगवान शिव परमात्मा आहे। शिव महापुराण कथेमध्ये कथा वर्णन केलेले आहे। वृक्षासुर नावाचा एक महाबलाढ्य राक्षस जन्माला आलेला आहे आणि त्या वृक्षासुरानं खाली मुंडक वर पाय करून 12,000 वर्ष भगवान शिव परमात्म्याच्या भेटीसाठी तप साधना केलेली आहे, आराधना केलेली आहे आणि 12,000 वर्ष एकमेव त्या भगवान शिव परमात्म्याच्या भेटीचा अट्टहास घेऊन त्या प्रत्येक दिवसामध्ये त्या भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाची पूजा करू लागला। आता दैत्य आहे आणि दैत्याला वरदान काय हवं आहे हेही आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करायचं आहे। वृक्षासुर नावाचा दैत्य भगवान शिव परमात्म्याच्या भेटीची आस लावून बसलेला आहे आणि भगवान शिव परमात्म्याला एक वेळा भेट देण्यासाठी विनंती करू लागलेली आहे। पंचाक्षरी महामंत्राचा जप करू लागलेला आहे। ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर
पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन होऊन भगवान शिव परमात्म्याच्या भेटीची आस लावून तप आराधना करू लागलेला आहे। एका अंगठ्यावरती उभं राहून त्यानं हजारो वर्षे केलेली तपश्चर्या पाहून कैलासीचा नाथ भगवान शिव परमात्म्याने या वृक्षासुर राक्षसाला भेट दिलेली आहे। वृक्षासुर राक्षसांनी भगवान शिव परमात्म्याला नमस्कार करून त्यांची स्तुती केली। भगवान शिव परमात्म्याने वरदान मागायला सांगितल्यावर वृक्षासुराने वरदान मागितलं, हे महादेवा, तुम्ही माझी भक्ती पाहून जर प्रसन्न असाल तर मला असं वरदान द्या की मला या ठिकाणी या जगाच्या पाठीवर मोठं व्हायचंय। मला जो कोणी त्रास देईल त्याचा बदला म्हणून मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जागीच भस्म होईल। वरदान मागितलं, मी त्याचा कधीही दुरुपयोग करणार नाही असं त्या ठिकाणी संकल्प करून भगवान शिव परमात्म्याकडून या वृक्षासुरानं तथास्तु म्हणून ते वरदान प्राप्त करून घेतलं। वृक्षासुराला वरदान मिळताच, पद मिळताच काही क्षणात ट्राय करण्यासाठी मिळालेलं वरदान हे खरं दिलेलं आहे का हे ट्राय करण्यासाठी वृक्षासुर अशा सामान्य जीवाला, मृत्यू लोकातील माणसांना डोक्यावर हात ठेवून मारू लागला, ट्राय करू लागला जे वरदान दिलेलं आहे ते बरोबर आहे का म्हणून। ऋषी मुनी तप करत आहेत, त्या तप करत असलेल्या ऋषी मुनींना विनाकारण जाऊन उगीच त्यांच्या डोक्यावर हात ठेवू लागलं, त्यांना जाळून भस्म करू लागला। हे पाहून देवी देवतांना त्या ठिकाणी चिंता लागली। देवी देवता विचार करू लागले, या वृक्षासुरानं जर असंच आपलं कार्य सुरू ठेवलं तर ही सृष्टी एक दिवस विनाशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही। देवी देवतांना हा छळ करू लागलेला आहे, ऋषी मुनींना जागीच ठार करू लागलेला आहे, मानवांना आदी सर्वांना डोक्यावरती हात ठेवून मारू लागलेला आहे। हे ऐकून ब्रह्मा विष्णू देवी देवता महादेवाकडे धावत आले। महादेवा, धावा करा, कृपा करा, तुम्ही ज्याला वरदान दिलं ना तो वृक्षासुर देवी देवतांच्या पाठीमागे लागलेला आहे। आता ज्याला पद मिळालं, ज्याला वरदान प्राप्त झालं, त्यानं त्या पदाचा दुरुपयोग जर केला तर ते पद आणि त्याचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे। तशीच विपरीत बुद्धी या वृक्षासुराला सुचली आणि वृक्षासुर देवी देवतांना सोडून आता महादेवाच्याच पाठीमागे लागला। ज्याने वरदान दिलं त्याच्याच पाठीमागे लागला, मलाच देव व्हायचंय, मलाच महादेवाच्या वरचं स्थान प्राप्त करून घ्यायचंय म्हणून या वृक्षासुरानं त्या ठिकाणी महादेवाचा पाठलाग करायला सुरुवात केला। देवी देवतांनी महादेवाचा धावा केला, महादेव डोंगर दऱ्यामध्ये पळू लागले, पाठीमागे वृक्षासुर आहे, थांबा महादेवा, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे। महादेव पुढे पळू लागले, वृक्षासुर मागे पळू लागला, महादेव पुढे पळू लागले, वृक्षासुर मागे पुढे पळू लागला। बघता बघता खूप असा वेळ निघून गेला। माता पार्वतीनं विष्णुदेवाकडे काम सोपवलं, विष्णुदेवा काहीही करा, महादेवाच्या पाठीमागे लागलेला जो वृक्षासुर आहे ना त्याचा विनाश करा। त्याला ज्या महादेवानी पद दिलं, आता ज्यांनी घडवलं त्याच्या डोक्यावर तर बसायला नको आहे ना, आहे की नाही। जो गुरु आहे त्या गुरुच्या तर त्या ठिकाणी आपण डोक्यावर बसायला नको आहे। ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकाने आपल्याला घडवलं त्या शिक्षकांच्या वरचढ तरी जाण्याचा विचार करू नये, आहे की नाही। म्हणजे आपल्या आईबापाने आपल्याला घडवलं म्हणजे आपण आईबापाच्या डोक्यावर बसावं का नाही। पद मिळालं त्या पदाचा दुरुपयोग होता कामा नये। त्याच पद्धतीनं या वृक्षासुराला पद मिळालं पण त्या पदाचा दुरुपयोग करून ज्याने वरदान दिलं त्याच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी मागे पळू लागला। महादेव पुढे पळू लागले आणि पाठीमागे वृक्षासुर पळू लागला। विष्णुदेवाकडे माता पार्वतीनं कारभार सोपवला आणि विष्णुदेवाने एका मोहिनीचं रूप धरलं।
एका स्त्रीचं रूप धरलं, जी सुंदर आणि सुलक्षणी सौंदर्यशील आहे अशा मोहिनीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि वृक्षासुराच्या समोर आली. वृक्षासुरानं एका क्षणामध्ये त्या मोहिनीकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये प्रेम वासना जागृत झाली आणि वृक्षासुर जागीच थांबला. असे वृक्षासुर कलियुगामध्ये सुद्धा दादा जन्माला आलेत. त्या मोहिनीच्या पाठीमागे लावून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे की नाही. प्रेम प्रेम याच्या पाठीमागे लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं, कारण हे पूर्णत्वाला जाणार नाही आहे की नाही. प्रेम वेगळं आणि मोह वेगळं आहे. प्रेम म्हणजे काय? जिथं स्वतंत्रता आहे, जिथं बंधन नाही, त्याला प्रेम म्हणतात. तू हे करायला नकोय, तू केलंच पाहिजे, तू असंच वागलं पाहिजे, तू तसंच वागलं पाहिजे, हे म्हणणं म्हणजे मोह आहे, माया आहे, बांधिलकी आहे. आणि प्रेम म्हणजे स्वतंत्रता. आपापल्या जीवनामध्ये आपण स्वतंत्र जीवन जगत असताना आपल्या धर्माचं, आपल्या कुळाचं आपण पालन करणं, याला विशिष्ट अशा प्रकारे प्रेम नाव दिलेलं आहे. नाहीतर आजकालची तरुण पिढी आहे वृक्षासुरासारखी मोहिनीच्या मागे लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकले. काल रात्री महाराजांनी सांगितलं आय लव्ह यू एका ताटात जीव म्हणले ना महाराज. पण त्या लवचा अर्थ आणखी काही वृक्षासुराला कळाला नाही. गुरुजी तुम्ही सुद्धा सांगत जावा शाळेत. लव या शब्दाचा अर्थ आहे यल म्हणजे लॉस ऑफ मनी, यल म्हणजे लॉस ऑफ मनी, ओ म्हणजे आउट ऑफ माइंड, ते कधीच माणसात नसतं आहे की नाही. यल म्हणजे लॉस ऑफ मनी, ओ म्हणजे आउट ऑफ माइंड, व्ही म्हणजे वेस्ट ऑफ टाइम, त्याला टायमिंगचं कसलंच भान नसतं, रात्री 3-3 वाजू तर चॅटिंग मध्ये असतं आहे की नाही. आणि ई म्हणजे एंड ऑफ लाईफ. हा शब्द त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेतला पाहिजे. याच्या भानगडीमध्ये पडू नका. प्रेम करायचं असेल तर देशामध्ये अडीच, प्रेम करायचं असेल तर देशावर करा, प्रेम करायचं असेल तर आई वडिलांच्या संस्कारावर करा. कारण आपलं हृदय एवढं हलकं नाही की आपण या मरक्या माणसावर प्रेम करून आपलं जीवन उद्ध्वस्त करावं आहे की नाही. प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार करना है तो वतन से करो, प्यार करना है तो माँ बाप के संस्कार से करो, मर कर भी नाम अमर हो जाएगा, मर कर भी नाम अमर हो जाएगा है की नाही. आणि म्हणून देशभक्ती सुद्धा एक प्रेम आहे. त्या वीर भगत सिंगांनी सुद्धा या देशावर प्रेम केलं आणि आपल्या जीवनाची आहुती दिली, आपल्या जीवनाचं बलिदान केलं. आणि हे दिल, हे हृदय द्यायचं असेल तर कोणाला द्यावं? हो हर कर्म अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. ओ
कुर्बान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। ओ हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए। ओ दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए। भारत माता की नमः। पार्वती पते शिव हर हर महादेव। कुठं ऐकले का हो पाकिस्तान माता की जय, इंग्लंड माता की जय, जपान माता की जय? कुठं ऐकलंय? भारत माता की जय का म्हटलं जातं? भा म्हणजे भास्कर, भा म्हणजे विद्या आणि रत म्हणजे रममान होतं. रममान होणं, विद्येचं माहेर घर म्हणून आपला भारत देश संबोधला जातो. ज्या भारत देशामध्ये वीर भगत सिंगासारखे, झाशीच्या राणीसारखे शूरवीर येऊन त्या ठिकाणी या भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊन गेलेले आहेत. आणि त्या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत ना, तर आपलं सुद्धा आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक आईनं तिच्याकडे जर 3 मुलं असतील तर त्या 3 मुलांची वाटणी केली पाहिजे. घराची नाही, घराची नाही, 3 मुलाची वाटणी कशा प्रकारे करावी? एक मुलगा आहे, तो एक मुलगा देश सेवा करण्यासाठी बॉर्डरवर पाठवावा. दुसरा मुलगा आई वडिलांसोबत शेती सांभाळण्यासाठी आपल्या जवळ ठेवावा. आणि तिसरा मुलगा धर्माच्या कार्यासाठी, परमार्थाच्या कार्यासाठी या परमार्थामध्ये सोडावा. अहो महाराज, आम्हाला एकुलता एकच आहे, काय करावं? तर त्या एका मुलाकडून सुद्धा आपण या 3ही गोष्टी करून घेऊ शकता. एका मुलाला लाडानं बिघडवण्यापेक्षा त्याला चांगलं शिक्षण देऊन त्याला पायावर उभं करा, त्याला गव्हर्नमेंटची नोकरी लावा. आणि तो जर आपल्या स्वतःच्या पायावर उभारला तर त्याच्याकडून या 3 गोष्टी करून घेता येतात. कशा प्रकारे? पहिली गोष्ट आहे देशसेवा. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, या दिवशी त्या मिळालेल्या पैशातून, मुलाच्या मिळालेल्या पैशातून या 26 जानेवारीला 15 ऑगस्टला खाऊचं वाटप करावं. वह्या, पेन्सिल गोरीगरिबांना त्या ठिकाणी दान करावं. ती एक झाली देशसेवा. दुसरी सेवा, त्याच मिळालेल्या पैशातून या नामयज्ञ सोहळ्यामध्ये देणगी स्वरूपात दान धर्म करावं. ती झाली धर्मसेवा. आणि तिसरी सेवा, त्याच मिळालेल्या पैशातून आई वडिलांची सेवा करता येईल, आई वडिलांचं पोट भरता येईल, यासाठी आई वडिलांना देखील आपल्या मिळालेल्या मानधनातून थोडा पगार आपण आई वडिलांकडे सुपूर्द करावा. म्हणजे एकाच मुलाकडून 3 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला करून घेतात. प्रत्येक आईनं ते आद्य कर्तव्य केलं पाहिजे. आईचं अंतकरण कसं असावं? एकदा एका आईला 3 मुलं होते आणि त्या 3ही मुलांना आईनं देशसेवा करण्यासाठी पाठवलं. कारण देशसेवा म्हणजे आईची सेवा आहे. मग बॉर्डरवरती एका भ्याड हल्ल्यामध्ये या आईचा थोरला जो मुलगा आहे त्या ठिकाणी युद्ध करता करता त्याला गोळी लागली आणि तो शहीद झाला. त्याची त्या ठिकाणी बॉडी आहे ना, ती बंद पेटीमध्ये टाकून घरी आणण्यात आली. तर आईला रडू आलं नाही, आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या नाहीत. यावर जवळच्या माय मावल्या म्हणू लागल्या, या आईचं अंतकरण किती कठोर आहे हो, हिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही, म्हणजे या मुलावर या आईचं प्रेम नाही का? असं ते काही माय मावल्या चर्चा करू लागल्या. पण ते सगळं ऐकून घेऊन आई गप्प राहिली. आईनं काही बोललं नाही. अंत्यविधी उरकली. काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर दुसरा सुद्धा मुलगा युद्ध करता करता शहीद झाला. त्याची सुद्धा बॉडी घरी आणली. त्यावेळेस सुद्धा आईच्या डोळ्यात पाणी आलं नाही. तेव्हा सुद्धा म्हणू लागले काही माय मावल्या,
काय हो, किती कठोर अंतकरण आहे या आईचं. डोळ्यातून एक सुद्धा अश्रूचा थेंब येत नाहीये. किती कठोर आहे दगडासारखी. ऐकून घेतलं, अंत्यविधी झाली. आणखी काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर तिसरा सुद्धा जो मुलगा आहे ना, तो एका महान भ्याड हल्ल्यामध्ये तो सुद्धा मुलगा त्या ठिकाणी शहीद झाला. त्याची बॉडी घरी आणली आणि त्यावेळेस मात्र या आईच्या डोळ्यात धड 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 अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. त्यावेळेस माय माऊल्या म्हणू लागल्या, किती आईचं अंतकरण कठोर आहे हो. त्या दोन मुलावरती प्रेम नव्हतं म्हणूनच डोळ्यात पाणी आलं नाही, पण या मुलावरती विशिष्ट असं प्रेम आहे, विशिष्ट असा जिव्हाळा आहे, म्हणून या मुलासाठी आईच्या डोळ्यात पाणी आलं. का हो, असा भेद का करता तुम्ही, असा प्रश्न विचारल्यावर आईनं दिलेलं सुंदर उत्तर कान उघड ठेवून ऐका. आई बोलू लागली, माझा थोरला मुलगा गेला तेव्हा मला काही दुःख वाटलं नाही. त्याचं कारण माझे आणखी दोन मुलं देश सेवा करण्यासाठी, त्या आईची सेवा करण्यासाठी आहेत. दुसराही मुलगा गेला त्यावेळेस दुःख झालं नाही, कारण आणखी एक तरी मुलगा त्या आईची सेवा करण्यासाठी तेथे आहे. मला दुःख व्यक्त करायची गरज काय. पण तिसरा मुलगा गेल्यानंतर रडू याच्यासाठी आलं. आणखी जरी माझ्या पोटी एखादा मुलगा असता तर तो सुद्धा मी देश सेवेसाठी पाठवला असता. तो मुलगा माझ्या पोटी नाही म्हणून मला दुःख झालं आणि रडू येऊ लागलं. आहे की नाही. असंच आईचं अंतकरण असावं. आहे की नाही. ती सुद्धा माता आहे, त्या सुद्धा आईची सेवा आपण आपल्या मुलांकडून करून घेतली पाहिजे. कारण आज तागायत बॉर्डरवरती वीर जवान तिथं तैनात आहेत. म्हणून दादा तुम्ही आणि मी इथं शांत बसून कथा करू लागलो, ऐकू लागलो. बॉर्डर वरून जर जवान हटले तर आतंकवादी कधी आत येतील आणि कधी आपल्या देशाचा विध्वंस करतील हे सांगता येणार नाही. पाहिले आपण 26/11चा प्रसंग, आहे की नाही. 26/11ला समुद्र मार्गे, आहे की नाही, जहाजातून आतंकवादी आपल्या मुंबई शहरामध्ये शिरले आणि कितीतरी निष्पाप जीवांचा बळी गेला. याला कारणीभूत जर कोण असेल तर पाकिस्तान या ठिकाणची जी काही भूमीतील जे काही जवान आहेत ते आतंकवादी, कठोर प्रवृत्तीचे, क्रूर प्रवृत्तीचे, राक्षस प्रवृत्तीचे जवान त्या ठिकाणी जन्माला आले. संस्कार नाहीत त्यांच्यावरती, फक्त एकमेकांचा जीव घेणं हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. मग हीच सेवा आपल्याही आतून घडावी यासाठी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वृक्षासूर न बनवता एक चांगला शिवभक्त बनून, एक चांगला वीर भगत सिंग बनून, एक चांगली झाशीची राणी बनून आपण आपल्या या जीवनामध्ये वाटचाल करावी. वृक्षासूर त्या मोहिनीच्या पाठीमागे लागलेला आहे आणि मोहिनीचं रूप पाहून तो त्या मोहिनीच्या रूपावरती भाळला आणि तो वृक्षासूर त्या मोहिनीला बोलू लागला, तुझं रूप पाहून मी खूप प्रसन्न झालेलो आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, तू माझ्याशी विवाह करशील का. मोहिनीला वृक्षासुराने प्रश्न केल्याबरोबर वृक्षासूर त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, तू माझ्याशी विवाह करशील का. मोहिनी म्हणू लागली, मी विवाह करायला तयार आहे, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे. ती अट कोणती. त्याच्यासाठी एक अट आहे आणि ती अट कोणती आहे तर मी एक आता पैंज लावणार आहे, मी एक शर्यत लावणार आहे. त्या शर्यतीमध्ये जर तुम्ही पास झाला तयार आहे. मग शर्यत कोणती. मला नृत्य करण्याची आवड आहे, मला नाचण्याची आवड आहे. जसं जसं मी नाचेन, जसं जसं मी नृत्य करेन तसं तसं तुम्हाला ऍक्शन करायचे. आणि जर याच्यामध्ये तुम्ही पास झालात तर नक्कीच मी तुमच्याशी विवाह करीन असं वचन दिलं. ठीक आहे, याच्यात अवघड काय आहे असं म्हणून ऍक्शन करायला सुरू झाला. आणि तदनंतर या मोहिनीनं नृत्य करायला सुरुवात केलं. जसं मोहिनी नृत्य करू लागली तशीच हा वृक्षासूर नावाचा राक्षस नृत्य करू लागला. जसं हात करू लागली तसं हात करू लागला, जसं शरीर हलवू लागली तसं शरीर हलवू लागला.
बघता बघता या मोहिनीनं नाचता नाचता आपला उजवा हात वरती करत करत स्वतःच्या डोक्यावर ठेवला. वृक्षासुरानेही नाचता नाचता देह भान विसरून नाचण्याच्या ओघामध्ये या मोहिनीकडे पाहून आपलाच हात आपल्या डोक्यावरती ठेवला आणि स्वतःला जाळून भस्म केलं. तेव्हाच तो भस्मासूर या नावाने प्रसिद्ध झाला. म्हणजे ज्याला पद मिळालं, ज्या भस्मासुराला एवढं मोठं वरदान मिळालं, त्या वरदानाचा उपयोग करता आला नाही, त्या वरदानाचा दुरुपयोग झाला, म्हणून भस्मासुराला हे जग सोडावं लागलं, जळून खाक झाला आणि ही सृष्टी पुन्हा आनंदाने वागू लागली. म्हणून देव आपल्याला संधी देतो. एक वेळा संधी देतो, 2 वेळा संधी देतो, 3ऱ्या वेळेस संधी देतो, पण 4थ्या वेळेस संधी मिळत नाही. डायरेक्ट आपण विनाशाकडे वाटचाल करतो. म्हणून भगवंत आपल्याला वेळोवेळी एखादं पद दिलेलं आहे, प्रतिष्ठा दिलेली आहे, संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. जेवढं देवानी तुम्हाला दिले ना तेवढंच त्यामध्ये समाधान माना. बघा, देवानी तुम्हाला एवढं दिलंय की समोरच्यांकडे पहा. ज्याला हात नाही त्याच्याकडे पहा. अरे बापरे, देवाने आपल्याला 2 हात तरी दिले रे बाबा. जो आंधळा आहे, ज्याला दृष्टी नाही, त्याच्याकडे पहा आणि विचार करा, अरे बापरे, आपल्याला देवानी चांगले डोळे तरी दिले रे बाबा, आहे की नाही. ज्याला पाय नाही, जो पांगळा आहे, जो घसरत घसरत त्या ठिकाणी वाटचाल करतो, त्या पांगळ्याकडे पाहून विचार करा, अरे बापरे, देवाने आपल्याला चांगले 2 पाय तरी दिले. म्हणजे समोरच्या पेक्षा सुद्धा आपण बरे आहोत, ही गणना, हा विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी आपण आपल्यापेक्षा उंच माणसाला बघायचं नाही, आपल्यापेक्षा थोडंसं खाल्ल्या माणसाला बघायचं, तरच आपण त्याच्यापेक्षा बरं आहोत की हा विचार घेऊन जीवनामध्ये वाटचाल करू. अन्यथा आपण जर समोरच्याकडे पाहिलं तर आपण त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं यासाठी आपण दुःखी होऊ. कारण जीवनामध्ये काही लोक स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहेत. हा विशिष्ट अशा प्रकारचा सत्य त्रिवार सिद्धांत आहे. इतरांचं सुख पाहून आपण दुःखी होऊ लागलेलो आहोत. म्हणून आहे त्यामध्ये समाधान मानावं. भस्मासुराला भगवान शिव परमात्म्याने एवढं मोठं वरदान दिलं होतं, त्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळं भस्मासुराचा वध झाला. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे पद मिळालेलं आहे, प्रतिष्ठा मिळालेली आहे, जो मान सन्मान मिळालेला आहे, त्याचा दुरुपयोग करता कामा नये. कारण विनाशकाले विपरीत बुद्धी. अशा पद्धतीनं भगवान शिव परमात्म्याने या राक्षसाला वरदानही दिलं, पण त्याचा दुरुपयोग झाल्यामुळं त्याचा वधही झाला. एवढं सांगून आपण सतीखंडामध्ये आज प्रवेश करणार आहोत. आज गोकुळ अष्टमी आहे, बरोबर आहे ना. श्रीकृष्ण जन्माचा पाळणा हे आपल्याला घालायचा आहे, सती जन्माचा पाळणा हे आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. तर वासुदेवांच्या आणि वासुदेवांची धर्मपत्नी, काय नाव, बरोबर आहे, देवकी गाते अंगाई, आहे ना एक अंगाई, आहे की नाही. स्वप्नांचा झुला काना झोपला, जा जा रे वाऱ्या झोका दे त्याला, देवकी गाते अंगाई, आहे की नाही. देवकी मातेच्या पोटी श्रीकृष्ण परमात्म्याने कारागृहामध्ये जन्म घेतला, आहे की नाही. आणि तो दिवस आजचा दिवस आहे. आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर सती जन्माचा पाळणा सुद्धा त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी आईचं कौतुक वाटतं, पण पुरातून वाऱ्या वावदानातून डोक्यावरती त्या ठिकाणी श्रीकृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. कारण प्रत्येक कीर्तनकार कथाकार आईचं तोंड भरून कौतुक करतात, पण बापाचं तोंड भरून कौतुक करायला फार कमी जण असतात. आई जवळची वाटते, आई जवळ घेते, माया करते. 10वी पास झाला, 12वी पास झाला म्हणून आई जवळ घेते, आई माया करते म्हणून आई जवळची वाटते. पण त्याच घरातील बाप सुद्धा आपल्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करत असतो.
हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे, आहे की नाही? पुरातून घेऊन जाणारा कोण होता? वसुदेवच होता. बाप चार चौघामध्ये कधीच रडत नाही. बापा हा चार भिंतीच्या मध्ये एकटा रडत असतो, आहे की नाही? बापासाठी जवळचं जर कोण असेल, मुलगा की मुलगी हो, बापाच्या जवळचं कोण असेल, मुलगा का मुलगी? मुलगी, आहे की नाही? बापासाठी मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा असतो, आहे की नाही? त्याची प्यारी परी असते आणि त्या मुलीसाठी बाप अहोरात्र काबाड कष्ट करत असतो. पहा, त्या बापासाठी काही ओळी यठ गात असताना एकच करा. या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून माझ्या तरुण युवकींनी एक महाराज शब्द बाजूला ठेवा आणि एक भाऊ या अंतकरणाने एक शब्द या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून घेऊन जा. कारण आज विशेषतः या कलियुगाचं वारं खूप उलट वाहू लागलेलं आहे. तुम्हाला सांभाळून राहायचं आहे. तर एक करा, कथा नाही ऐकता आली नका ऐकू, श्रावणी सोमवार नाही धरता आला नका धरू, कुठलं व्रत नाही करता आलं नका करू, भजनाला नाही येता आलं नका येऊ, कीर्तनाला नाही येता आलं नका येऊ. पण एवढंच करा माझ्या बहिणींनो, आपला बाप आणि आपली माय चार चौघातून या चौकातून बाहेर जात असताना आपल्या बापाची आणि आपल्या माईची मान खाली नाही गेली पाहिजे. एवढंच कार्य तुम्ही करा. शिवकथेचं पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गरुड पुराणाच्या 11व्या पेज नंबरवरती लिहून ठेवलेला आहे माझ्या वहिनींनो, जी मुलगी आपल्या बापाची मान खाली घालून पळून जाऊन लग्न करते, त्या मुलीचा बाप तिचं कन्यादान ज्या बापाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही, तो बाप मेल्यानंतर नरक यातना भोगतो, त्याला पिशाच्य योनीमध्ये जावं लागतं. मग तुम्ही ठरवा, ज्या बापाने हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला तुम्हाला नरकात पाठवायचंय की सौभाग्याचा अधिकार प्राप्त करून कैलासाची प्राप्ती करून द्यायचे, हे तुम्ही ठरवा. म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून एक संदेश घेऊन जा. तुम्ही खूप भारी कॉलेजला ऍडमिशन घ्या, खूप भारी मोबाईल वापरा, खूप भारी भारी कपडे घाला, स्वाभिमानाने जगा. फक्त वीर सावित्रीबाई फुले सारखे विचार आपल्या जीवनामध्ये अवलोकन करा. वीर झाशीच्या राणी सारखं शूर वीर बना. कुणी माझं संरक्षण करेल याची वाट न बघता स्वतःच हातामध्ये शस्त्र घ्या आणि स्वतःचा संरक्षण करता स्वतः व्हा. साक्षात भगवान शिव परमात्म्याचा कथा ऐकल्याचा आशीर्वाद तुम्हाला त्या जागी झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्या आई आणि बापाची मान उंचावत राहावी, एवढं कार्य तुम्ही जीवनामध्ये करा. कारण बाप हा बापच असतो. तो बाप जीवनात एकदा रडतो बहिणींनो तुमच्यासाठी, आणि त्या बापाबद्दल चार ओळी गात असताना बाप काय असतो. हो बापा स्वाभिमान बाळा, बाप कनकार कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाबा, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बापा तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. उलाढाल करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारे माथी. बापा म्हणजे रे कसा, जसा पाण्यात
मासा त्याच्या डोळ्यात थेंब कुणा दिसणार कसा बापा साठवी तो श्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराचे तो रडतो लेक जाताना सासरी लेक जाताना सासरी बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार नाही उपयोग पुन्हा तो गेल्यावर सोडूनी तो गेल्यावर सोडूनी तो गेल्यावर सोडूनी रा सोडूनी रा सोडूनी जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाची मान उंचावत ठेवा असं कार्य आपण जीवनामध्ये करा भगवान शिव परमात्म्याची कथा ऐकल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया असतो आणि कळसापेक्षा जास्त महत्व पायाला असतं कारण पाया जर निसटला तर भिंती ढासळून जातात म्हणून बाप हा भक्कम घराचा पाया असतो ज्या घरामध्ये बाप आहे ना त्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होत नाही अशा बापाची किंमत करा ज्या कृष्णाच्या जीवनामध्ये वासुदेवासारखा पिता त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्या वासुदेवाने या कृष्णाच्या सुरक्षतेसाठी मथुरेमध्ये त्या ठिकाणी गोकुळात या वासुदेवानं या श्रीकृष्णाला घेऊन आलं त्याच पद्धतीनं इकडे सती जन्माच्या कथेमध्ये आपण सतीखंडामध्ये ब्रह्मदेवांचे पुत्र असणारे दक्ष प्रजापती यांचा विवाह पंचजनांची कन्या अश्विनी मातेशी संपन्न झाला आणि या दोघांना जगदंबा मातेची आराधना करण्यासाठी ब्रह्मदेवाने आज्ञा दिली जगदंबा मातेची आराधना करून या दक्ष प्रजापतीनं जगदंबा मातेला प्रसन्न करून घेतलं आणि तुम्ही माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा यासाठी विनंती केली माझ्या पत्नीच्या उदरामध्ये तुम्ही जगदंबा माते तुम्ही माझी कन्या म्हणून जन्म घ्यावी कारण माझी कन्या हीच महादेवाची अर्धांगिनी होईल यासाठी तयारी सुरू झाली आणि आनंदाचा क्षण निर्माण झाला आणि भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये पत्नी स्वरूपात जगदंबा मातेचा अवतार घेण्यासाठी या जगदंबा मातेनं अश्विनी मातेला आणि दक्ष प्रजापतीला दर्शन दिलं आणि या दक्ष प्रजापतीने आणि अश्विनी मातेने हात जोडून या जगदंबा मातेची आराधना केली स्तुती केली जगदंबा माता बोलू लागल्या तुम्हाला हवा तो वरदान मागून घ्या मी तुमच्या भक्तीवरती प्रसन्न आहे यावर जगदंबा मातेनं भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये पत्नी स्वरूपात जाण्यासाठी वरदान द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि ते वरदान अशा प्रकारचं होतं दक्ष प्रजापती म्हणू लागले जगदंबा माते तुम्ही माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा याच साठी केला होता अट्टहास एवढं ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी जगदंबा मातेनं तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि काही दिवसात या दक्ष पत्नीला डोहाळे लागले आणि एका सुमुहूर्तावरती 9 महिने 9 दिवस संपन्न झाल्यावर या सती मातेचा जन्म झाला तो दिवस आजच्या खरोसा नगरीमध्ये 5व्या दिवसाचा पर्व काळ आहे म्हणून आता जी चिमुकली आपण या सतीला पाळण्यात घालण्यासाठी मागवलेली आहे ना तिला या ठिकाणी लगेच घेऊन या आणि श्रीकृष्णाचा सुद्धा पाळणा आपण या ठिकाणी तयारी करा माय मौल्यांनी उठून या पाळण्याची या ठिकाणी तयारी करावी अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी सती जन्म आणि श्रीकृष्णाचा पाळणा या ठिकाणी संपन्न होतोय तर माय मौल्यांनी उठून या ठिकाणी पाळण्याची तयारी करून घ्यावी चला लवकर उठा
नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे सागर के गीत की तरह। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय।
सरगम जानू ना सुर पहचानू ना जाने कैसे फटकार बन गया सबसे यारी है नातेदारी है जिसको चाहो यार बन गया मुझको तो जो दिया रब ने ही दिया आया जो दिल में हो मैंने गा लिया आया जो दिल में हो मैंने गा लिया गाते मुस्कुराते संगीत के तरह दुनिया लगे सागर के गीत के तरह ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय खुशियाँ देती है दुख ले लेती है माँ की ममता का मोल ना कोई नग में गाती है सुख बरसाती है माँ के जैसा तो बोल ना कोई उम्र भर मैं करूँ माँ की बंदगी माँ तेरे नाम है मेरी जिंदगी माँ तेरे नाम है मेरी जिंदगी गाते मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे सागर के गीत की तरह ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी पालने में ऐसे ही झूलती रहे खुशियों की बारों में झूमती रहे गाते मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे सागर के गीत की तरह ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव श्रीकृष्णाला पण ठेवा मध्ये चला श्रीकृष्णालाही सोबत ठेवा दोघांचाही एकाच वेळेस पाळणा या ठिकाणी संपन्न होतोय किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो चिमुकला वेताळ बाळ हा होता ना चिमुकला वेताळ बाळ हा हो
नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग हो आली घोषित बाळाची मावशी बारी दिसते या बाळाची हवसे पायी तोडे सरी अंगड भर जरी पायी तोडे सरी अंगड भर जरी आणला नवीनच तुझला खेळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा 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 ग म्हणतो घोषित बाळाचा चुलता असाची मनामी पहिला नवता राजवीर सरदार चंद्रवाणी सुकुमार आला घरी तुमच्या नवीनच पावना ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग म्हणती घोषित सगळ्याच नंदा काही सुचत नाही बघा कामधंदा नटवर खट्याळ दादाचा हो बाळ नटवर खट्याळ दादाचा हो बाळ आणला नवीनच त्याला हो खेळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग चिमुकला वेताळ बाळ हा होता ना दिला देवाने तुम्हा नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग नम पार्वती पते शिव हर हर महादेव माईक द्या त्यांना नाव ठेवण्याचा कार्यक्रम होईल नंतर पुढील शिवकथेला आत्याबाईचा मान आहे आत्याबाईला माईक द्या घ्या घ्या पटकन हा हा द्या मी सांगतो ते नाव ठेवायचं हा पहिलं नाव ठेवा कालिका जसं तुमचं असते तसं करा चला कालिका कालिका कुर्र हा दुसरं नाव ठेवा लगेच सती 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 कुर्र हा तिचं जे आहे ते बोला आता नाव तिला मातीच्या पारावर खेळायने ती कुर्र गौरी गौरी कुर्र हा, आणखी एक ठेवा तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा आता अंबिका अंबिका कुर्र इकडे श्रीकृष्ण 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 कुर्र आत्याबाईच्या पाठीतच मारायला कोण नाही आहे की नाही चांगलं मारान का भांडण आहे तुमचं त्यांचं नाही ना हा श्रीकृष्ण हा 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 श्रीकृष्ण श्रीकृष्ण कुर्र हा, नाव घ्या आत्याबाई आता घ्या पटकन माईक जवळ घ्या महादेवाच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी देवीदाचं नाव घेते पाळण्याच्या दिवशी वा 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 गौरीच्या मम्मीकडे माईक द्या
जवळ घ्या ताई आणि म्हणा नाव घ्या. नीलवर्षी आकाशात चमकतात तारे राजगुरूचं नाव घेते लक्ष द्या सारे. वा वा टाळ्या वाजवा. श्रीकृष्णाच्या मम्मीकडे द्या माहिती. सासू सासरे दयाळू दीर माझा हौशी अनिल रावांचं नाव घेते पाळण्याच्या दिवशी. वा वा आणखी एक घ्या. आणखी एक कुणीतरी घ्या दुसरं. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी वैभवचं नाव घेते गुगुळाष्टमी दिवशी. वा वा टाळ्या वाजवा. सगळ्यांनी खाली बसा. अशा पद्धतीनं सती आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं या ठिकाणी नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे. या नामकरण सोहळ्यानंतर पुढे काय झालं, ही सती लहानाची मोठी कशा प्रकारे झाली आणि या सतीनं त्यागी वैरागी स्मशानवासी महादेवाला आपला पती कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, या सर्व कथा आपल्याला उद्याच्या 1 ते 3 या वेळामध्ये श्रवण करायच्या आहेत. उद्या पशुपतीनाथाचं व्रत करून ही सती माता भगवान शिव परमात्मा आपल्याला जीवनामध्ये पती स्वरूपात प्राप्त करून घेईल. या सर्व शिवकथेचं ज्ञान अमृत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी उद्या बरोबर 1 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. तर येत असताना लग्नाला येताना कसं येता हो तुम्ही, कसं जाता बोला पटपट. शेताकडे गेल्यासारखं जाता का नाही. नऊवारी साडी नेसून सेंट बेंट मारून नंबर 1 उद्या महादेवाच्या लग्नाला यायचं. पुरुष मंडळी तुमचा लग्नातला कोट शेरवानी जे काय असेल ते बाहेर काढून उद्याला लग्नाला यायचंय. कोट घालून बेल्ट लावून त्याच्यात पॉकेट ठेवून त्याच्यात 1000ची नोट ठेवून लग्नाला यायचंय. आणि येत असताना जो काही आहेर उपचार असतो, आता काही लग्नामध्ये टीप आहे, आमच्याकडे आहेर स्वीकारला जाणार नाही, पण आमच्या दादा आमच्याकडे टीप अशी आहे, आमच्याकडे सर्वस्वी आहेर स्वीकारला जाईल. दक्षिणा स्वरूपात, कपड्या स्वरूपात, शिदादान स्वरूपात आपण उद्याला या विवाह सोहळ्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित व्हावं. दादांनी मला सांगितलं घाई गडबडीमध्ये लग्नाच्या पत्रिका छापणं झालं नाही, तर उद्या शिव आणि सती साक्षात त्यांचं वराड भूत वेताळ गंधर्व किन्नर नंदी नाचत गाजत येणार आहेत. आपल्या डोळ्याची पारणं फिटावा असा सोहळा उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सुद्धा सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी माईक वरतीच निमंत्रण समजून उद्या आपण या विवाह सोहळ्याला यावं. तुम्ही म्हणसाल लग्नाला येतो जेवणाचं काय, तर जेवणाची सुद्धा व्यवस्था संध्याकाळच्या पंक्तीमध्ये सगळ्यांना केलेली आहे. अशा प्रकारचं आमंत्रण देऊन, बरोबर आहे ना, जेवण आहे का वा, अगोदर जेवण करून लग्न आहे म्हणले, किती सुंदर व्यवस्था आहे बघा. म्हणजे काही टेन्शन नाही. या विवाह सोहळ्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढंच या प्रसंगी सांगून शिव सती या विवाह सोहळ्याची पूर्वतयारी आपण आजपासून करत आहोत. सती जन्म आणि श्रीकृष्ण जन्माच्या या पाळण्याने या नामकरण सोहळ्याने आजच्या शिवकथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरु माऊली जन्मदाते आई वडील तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून शिव महापुराण कथेला विराम करीत आहोत. ओम शांती 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 हे नमः पार्वती पते शिव हर हर शिव महापुराण भगवान की देवा देवादि देव महादेवा आरती करू शंभु देवा देवादि देव महादेवा आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. हो जल भस्माने पूजा करूनी वेलवाहू चरणाला पाहुण्याईसी गोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा आरती करो शंभु देवा देवादी देव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुण्याईसी गोड भक्ती
महिमांनी शंभू संतोषला दान देणार सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभू देवा देवानी देव महादेवा जय भोले आरती करो शंभू देवा देवानी देव महादेवा शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभू देवा देवानी देव महादेवा आरती करो शंभू देवा देवानी देव महादेवा जय भोले कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनां स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यत्नेन यज्ञमयजन्त देवा तानि धर्माणि प्रतमानस्य नम तेहनाकं महिमान् सचन्द्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि जय मंगलम जय नम पार्वतीपते शिव हर हर महादेव।